आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की साधारणतः 25 वर्षापूर्वी तत्कालीन खासदार कैलासवासी चिंतामणजी वनगा साहेब यांचं एक स्वप्न होतं डहाणू नाशिक रेल्वे मार्ग बनवण्यासाठी. त्यामागे त्यांचं विजन होतं की आपल्या तो आदिवासी भागातून ग्रामीण भागात गेला पाहिजे, जेणेकरून ग्रामीण दळणवळण व्यवस्था सुधारली पाहिजे, त्याबरोबरच विकास झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोन त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा केला होता. मला वाटतं मागच्या काळामध्ये बजेटचं तेवढं हे नव्हतं, प्रावधान नव्हतं, त्यामुळे ते राहिलं होतं. आणि त्यामुळे मागच्या अधिवेशनादरम्यान माननीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांना मी भेटलो होतो. त्यांना मी विनंती केली होती की बहुप्रतिष्ठित असलेला डहाणू नाशिक हा रेल्वे मार्ग याचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि प्रॅक्टिकली फिजिबल रिपोर्ट हा तयार केला पाहिजे, जेणेकरून ग्रामीण भागाला, आदिवासी भागाला आणि त्याला जोडणाऱ्या नाशिक आणि डहाणू दोन मोठ्या शहराला हा विकासात्मक असा एक रूप देता येईल. आणि आपण बघतो की सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या मागच्या काळात सुद्धा तत्कालीन खासदारांनी हे प्रयत्न केले होते. परंतु आपण बघतो की या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आलेली आहे, त्याचं पत्रक निघालेलं आहे आणि त्यासाठी सर्वेक्षणासाठी लागणारा जो निधी आहे तो निधी सुद्धा हा त्यासाठी खास राखून ठेवला गेलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वेक्षण झाल्यानंतर ऍक्च्युली जर प्रॅक्टिकली रिपोर्ट तयार झाला तर नक्कीच या भागाला एक चांगली विकासात्मक दिशा मिळेल आणि दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण होईल. आणि आदिवासी भाग जो जव्हार मोखाडा जास्त आपण कुपोषित तालुके म्हणून ओळखला जातो, तर याला एक चांगलं स्वरूप येऊन विकासाचं जर दिशा मिळाली तर नक्कीच कुपोषण सुद्धा कमी होईल असं मला वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी भूमिपूजन केलं वाढवण बंदराचं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी माहिती समोर आली की अशा सर्वेक्षणाचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलाय. वाढवण बंदर असेल आणि हा रेल्वे मार्ग असेल, हा पालघरसाठी कसा दिशादर्शक ठरेल? वाढवण बंदर आपण बघतोय की साधारणतः भारताचं सर्वात मोठं बंदर, साधारणतः 76,500 कोटींचं बंदर हे होतंय. आणि त्याच्यामधून डायरेक्टली साधारणतः 10 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत, इनडायरेक्ट हे लाखांच्या घरात जाणार आहेत. आणि त्याच्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना, आदिवासींना नक्कीच याचा फायदा होणार आहे. इथला जो रोजगार आहे हा त्यांनाच मिळणार आहे. आणि त्यामुळे निश्चितच बंदराला जोडणारा डेडिकेटेड असा रेल्वे मार्ग असणार आहे, डेडिकेटेड हायवे असणार आहे. आमची मागणी याही पुढची की डेडिकेटेड पोर्ट, एअरपोर्ट सुद्धा असला पाहिजे आणि ज्या पद्धतीने ते कार्गो शेड असणार आहे तर कार्गो एअरपोर्ट सुद्धा हा झाला पाहिजे. ह्या दृष्टीने माझी बोलणं सुद्धा झालेलं आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी याला अनुकूल आहेत. याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी आपण बघतो की डहाणू नाशिक सर्वेक्षणाचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर बहुप्रतिष्ठित असलेला असा रेल्वे मार्ग हा जर झाला तर पालघर जिल्ह्याला एक वेगळी दिशा मिळेल, विकासात्मक दिशा मिळेल असं मला वाटतं. आणि आमच्या आदिवासींच्या दृष्टिकोनातून